आज मी चालले होते माझ्या भावाच्या लग्नाला. त्याच्या पहिले सकाळी सकाळी उठले आणि पाणी घ्यायला आले होते. कारण की गावाला आले तर सर्वात मोठं टेन्शन असतं ते म्हणजे पाणीचं. कारण की आजकालसुद्धा गावात पाण्याचं खूपच मोठं असं प्रॉब्लेम असतं. त्याच्यामुळं आम्ही सकाळी सकाळी सर्व मुलींना घेऊन मी गावातला जो हातपंप आहे तिथं पाणी घेण्यासाठी आलो होतो. तिथे पण खूपच गर्दी होती, पण आम्ही लवकर आलो होतो म्हणून आमचा नंबर पटकन लागला होता. आणि बघा ही पिऊ कशी छान अशी खेळत होती. आता तिला शहरात तर कधी असं मातीत खेळायला भेटत नाही, म्हणून ती गावात मस्त असे एन्जॉय करत होती. म्हणून मग मी पण तिला काही बोलले नाही, तिला एन्जॉय करू दिलं. नंतर घरी ताई चहा बनवत होती. चहा वगैरे बनवला आणि आम्ही लग्नाला जायच्या तयारीने निघलो. सकाळी घरून जेवण करून नव्हतं आलो म्हणून रस्त्याला खूप भूक लागली होती. चाळीसगावची फेमस अशी बिर्याणी की मला खूपच आवडते ती खाल्ली. आणि बाहेर खूप जास्त ऊन होतं त्यामुळे पिऊ पण छान झोपली होती. पुढे थोड्या दूरवर गेलो आणि परत लिंबू सरबत घेतला आणि पिऊला पण आईस्क्रीम घेतली. पिऊला कुठं जरी गेली तर पिऊला फक्त आईस्क्रीमच खायला आवडते. मग तिने मस्त अशी आईस्क्रीम एन्जॉय केली. आणि ही बघा माझी मोठी ताई, ती पण आमच्यासोबत लग्नाला येणार होती. आम्ही दोघी बहिणी मिळून लग्नाला जात होतो. फायनली आम्ही लग्नाच्या डेस्टिनेशनमध्ये पोहोचलो आणि तिथं सर्वांना भेटल्यावर खूपच आनंद झाला. कारण की खूप दिवसांनी आम्ही सर्वांना भेटत होतो. आणि पिऊ तर लगेच मावशीकडं गेली. माझ्या दोघी दीदींनी मिळून माझा छान असा मेकअप केला. आणि ही बघा ही माझ्या भावाची मुलगी आहे, जी की तिचा मेकअप स्वतःच करत होती, कोणाला करू देत नव्हती. मग काय एवढं छान मेकअप केला तर फोटोशूट तर बनताय. मग काही फोटोज वगैरे काढले. आणि खरंच खूप दिवसांनी सर्व भेटलो तर खूपच असं एन्जॉय करत होतो. आता पुढे लग्न कसं लागतं, काय असतं, कोणाकोणाला भेटते हे पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट करा. चला भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय.